बोलूयात काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याच्या तातडीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व 41 आमदारांना तातडीने मुंबईत हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलं असून मुंबईमध्ये उद्याला या सर्व आमदारांची एकत्रित एक महत्त्वपूर्ण बैठक होईल। या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे। प्रामुख्याने पक्षाची पुढची रणनीती काय असेल, राज्याचा उपमुख्यमंत्री कोण असेल, अजितदादा पवार यांच्याकडे कोणकोणती खाती असतील। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, तातडीने मुंबईत हजर व्हा असं सांगण्यात आलंय, काय प्रामुख्याने उद्देश आहे या बैठकीचा? सागर कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे, पण अजित पवार यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, पण काही गोष्टी या अपरिहार्य असतात करणं। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची तातडीची बैठक उद्याला मुंबईत होते। याला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील। तसंच राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रभरातल्या सर्व आमदारांना तातडीनं मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत। उद्याला ही बैठक राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यालयात होईल आणि यावेळेला काही महत्त्वपूर्ण निर्णय होणं अपेक्षित आहे। प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची, अजित पवार जी खाती सांभाळत होती त्या खात्यांची जबाबदारी नेमकी कोणाकडे द्यायची, यासह पक्षाची आगामी वाटचाल कशी असेल, सभागृहातली आणि सभागृहाच्या बाहेरची रणनीती काय असेल, यासह विविध गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। सागर कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क झाला आहे। सागर, काय नेमकं उद्देश आहे या बैठकीचा? सागर, माझा आवाज सागर, माझा प्रश्न असा आहे की या तातडीनं सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलंय राष्ट्रवादीच्या, काय उद्देश आहे या बैठकीचा? अधिकृतरित्या अद्याप ही आमदारांना निरोप गेले नाही आहेत। ही बैठक होण्याची एक शक्यता आहे। म्हणजे मुळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार होते आणि दुसरीकडे ते एक सभागृहाचे नेते देखील होते। मिलिंदजी, आत्ता माहिती मिळते त्यानुसार अधिकृतरित्या आत्ता कोणालाही थेट अद्याप निरोप दिले नाही आहेत, पण हे निरोप जाण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांचंच निधन झालं आहे, यामुळे ही जागा रिक्त आहे। एका बाजूला दुसरीकडे पक्षावर दबाव आहे, पक्षांतर्गत मागणी वेगवेगळे नेते करतायत की सुनील पवार यांची नियुक्ती केली जावी। या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची चर्चा करण्याच्या दृष्टीने उद्या किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये या आमदारांना बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तत्पूर्वी राष्ट्रवादीचे कोर टीमचे सगळे नेते जे आहेत, म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, हे सगळे नेते यांची बैठक झालेली आहे आणि त्यांना जो निरोप द्यायचा आहे तर सुनील पवारांशी चर्चा करून तो त्यांनी दिलेला मुख्यमंत्र्यांना समजतो आहे आणि याच्यातून पुढच्या काही दिवसांमध्ये सुनील पवार यांची उपमुख्यमंत्री पदावर आणि राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्या म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी एक जोरदार चर्चा आता सुरुवात झालेली आहे। त्याचाच भाग म्हणून की काय या सर्व आमदारांना उद्या किंवा या पुढच्या 2 दिवसामध्ये मुंबईत बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बरं, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं पुढच्या काही काळात कोणी अधिकृतपणे औपचारिकपणे माध्यमांशी संवाद साधण्याची काही शक्यता आहे का? कारण आता काही दिवसांवर विधानसभेचंही अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं। सुनील तटकरे सुनील तटकरे इथं आलेले आहेत। पुढच्या काही वेळांमध्ये ते निघतील असं सांगण्यात येत आहे। अर्थात ते निघण्याच्या आधी प्रसारमाध्यमांशी काही बोलले तर प्रतिक्रिया समजू शकणार आहे। दुसरीकडे काही वेळांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली होती। त्यांच्या बोलण्यातून जवळपास संकेत दिसत होते की सुनील पवार ह्याच अजित पवारांच्या जागा घेतील
आणि याबाबतच्या काही घडामोडी घडतील. आत्ता जी माहिती हाती आलेली आहे त्यावरून जवळपास दिसून येतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे सुनीत्रा पवारांच्याच हाती द्यावं असं मोठा सूर जो आहे तो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडलेला आहे. अनेक आमदारांनी त्याच्या स्वरूपाचा सूर मांडलेला आहे. यामुळे या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या काही दिवसात ठीक आहे सागर, असंही म्हटलं जातं. आपण पाहूयात पुढच्या काही तासात काही आणखीन महत्त्वाच्या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होतात का. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान बारामतीमध्ये अजित पवार यांचं अस्थिविसर्जन कऱ्हा आणि नीरा या दोन्ही नद्यांच्या संगमावर पार पडतं आहे. देवीदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. देवीदास, अशा प्रकारचे क्षण हे खूप भावूक असतात आणि खूप खोलवर परिणाम करणारे असतात. कोण कोण उपस्थित आहे आत्ता इथे? मिलिंद, अगदी खरं आहे की अतिशय भावनिक वातावरणामध्ये हे अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन जे आहे ते केलं जात आहे. बारामती तालुक्यातील हे सोनगाव गाव आहे आणि ज्या ठिकाणी नीरा आणि कऱ्हा नदीचा संगम आहे हे पवित्र ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आता अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार यासोबत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, सुप्रिया सुळे, एकूणच सर्व पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण पाहतो या दृश्याच्या माध्यमातून की एका नावेच्या माध्यमाने आतमध्ये जाऊन अजित पवार यांचे जे थोरले पुत्र आहेत पार्थ पवार यांच्या हस्ते या अस्थींचं विसर्जन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मिलिंद, आज सकाळी जेव्हा अस्थी गोळा करण्याची वेळ होती त्याही वेळेला स्वतः शरद पवार इथे उपस्थित होते आणि सगळंच पवार कुटुंबीय झाडून उपस्थित होतं. स्वाभाविकपणे घरचा माणूस करता पुरुष गेल्यानंतर एक खूप सुन्न वातावरण असतं. अनेकदा काय करावं सुचत नाही. पण पवार कुटुंबीय हे सगळ्या आलेल्या अजितदादांच्या चाहत्यांशी त्यांचं इंटरॅक्शन कसं आहे? निश्चितच आपण बघितलं की आज जो विधिवत कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशीचा तो सावरण्याचा कार्यक्रम पार पडला आणि स्वतः शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकूणच सर्व पवार कुटुंबीय होतं. भावुक वातावरण आहे. प्रत्येक जण येतोय आणि पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ अशी प्रार्थना करतोय, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतोय. आज देखील अनेक राज्यातील दिग्गज नेते, काही मंत्रीगण काही वेळापूर्वी देवा, मी थोडंसं थांबवतो. सुनील तटकरे पोहोचलेले आहेत माध्यमांशी बोलण्याकरता. माझी आज कुठलीही पत्रकार परिषद नाही. दादांच्या अकाली जाण्याचा धक्का, त्या धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेलं नाही आहोत. आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेने मी या ठिकाणी आलो होतो. यापेक्षा मला या काही बोलायचं नाही. साहेब, सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याच्यावर खूप वेगवेगळी चर्चा सुरू आहे. नेमकी भेट कशासाठी होती, काय कारण आहे? आज भेट जरूर झाली. सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे. धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू. जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्यासोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे. आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला, आज आपण पाहतो की त्यांच्या दुःखद निधनाने संबंध राज्य शोकभग्न आहे. 2 दिवस
प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत. बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही. मुख्यमंत्र्यांची भेट होतीच, झाली. कालही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते. बस, धन्यवाद. त्यामुळे अतिशय मोजक्या शब्दात पण सगळ्या गोष्टी सुनील तटकरे यांनी स्पष्ट केल्या. अजितदादा यांच्या पश्चात कार्यालयात येणं हा सुद्धा अत्यंत भावूक क्षण आहे. नेते कार्यकर्त्यांशी